नमस्कार, मी सर्जेराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल। 2.5 लाखाच्या संदर्भात जी चर्चा सुरू आहे, 2.5 लाखाच्या आतल्या कुठल्या 2.5 लाख? 2.5 लाखाचं ज्यांचं उत्पादन आहे अशा महिलांनाच भेटणारी योजना असं काही सुरू आहे का? तुम्ही मला वाटतंय सुरुवातीपासून ह्या योजनेच्या संदर्भामध्ये फार गैरसमज हे करून घेतलेले आहेत। आपण जर ओरिजिनल GR वाचला तर आम्ही 10 वेळा हे आतापर्यंत बोललेलो आहोत आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून, त्याच्यातच ज्या 2.5 लाखाच्या कमी उत्पन्नाचे त्यांनाच हा लाभ मिळणार। म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाहीये। मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल। 2.5 लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल GR वाचलं तर आपल्याला लक्षात येईल। मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला, जो आम्ही निर्गमित केलेला आहे, जो काही ओरिजिनल जो GR आहे, त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत, म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे तर त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधनं मिळतोय, तर तसंही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत। ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतनं लाभ घेत आहेत त्यांना 1000 रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत। किमान 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे। त्याच्यामुळे 1000 रुपये त्यांना नमो शेतकरी मधून मिळत आहेत आणि 500 त्यांना लाडकी बहीण मधून मिळतात। आणि याच्यामध्ये काही नवीन नाही आहे, हे जे शासन निर्णय जे ओरिजिनल निर्गमित केलेले आहेत त्यानुसारच आहेत। फक्त कुठं ना कुठं तरी विरोधक असतील किंवा काही विविध जे काही आर्टिकल्स असे आले की मग सगळ्यांना असं वाटतं की हे काही नव्याने केलेलं आहे। साधारणपणे 2,47,00,000 लाभार्थी आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला 2,33,00,000 महिला होत्या। त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित पद्धतीने सुरू आहे। मार्केट आपण कधीही ई रिक्षाची आपण माहिती घ्या आणि मग त्यानुसार आपण त्या संदर्भातला मला प्रश्न विचारा। आम्ही जी काही प्रचलित आहे त्यात जास्तीत जास्त, आणि याच्यामध्ये आपण सबसिडी देत आहोत त्यांना जी शासनाच्या वतीने आहे, त्याच्यामध्ये कर्ज आहे, त्याचबरोबर केंद्राची सबसिडी सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेतलेली आहे। त्याच्यामुळे महिलांना साधारणपणे फक्त 12,000 का 12,500 इतकीच त्यांना भरावी लागणार आहे। म्हणजे जी 10% आहे त्याच्यातही 25,000 आपण सबसिडी जी आहे ती केंद्राची जी योजना आहे त्याच्यातून आपण घेतलेली आहे। आणि महिलांना अधिकाधिक, आणि महिला 8च तास ही रिक्षा चालवणार आहेत दिवसातून, याही गोष्टीचं आपण लक्षात घ्या। आणि आपण एखादी ज्या वेळेला वाहन उपलब्ध करून देतो त्यावेळेला त्याची क्वालिटी, त्याचं पुढचं मेंटेनन्स, त्यांची ट्रेनिंग, ह्या सगळ्या गोष्टी, चार्जिंग मशीन्स पण आपण त्यांना उपलब्ध करून देत आहोत। त्यामुळे परिपूर्ण असं हे जे ई रिक्षा आहे हे आपण लाभार्थ्यांना देत आहोत। 2.5 लाख महिलांची चौकशी होणार आहे का? इंग्लिश बोला फ्लुएंट, कारण सोबत आहे प्रॉमिनंट। उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 8600000069।